विकास स्मार्ट वर्कबुक्स environmental studies workbook standard second lesson number 4 the importance of keeping water safe. Question first, how does the water in the river and lakes become polluted? प्रश्न पहिला विचारलेला आहे, रिव्हर्स मधील आणि लेक्स मधील जे वॉटर असतं हे पोल्युटेड कशामुळे होते? आपल्या बुकमध्येच त्याचा आन्सर दिलेला आहे. वॉशिंग क्लोथ नियर अ रिव्हर ऑर लेक. आपण जर रिव्हरच्या किंवा लेकच्या जवळ कपडे धुतले तर काय होतं? वॉटर पोल्युशन. सेकंड, बाथिंग कॅटल अँड ॲनिमल्स इन द रिव्हर. रिव्हरमध्ये आपण जर प्राण्यांना धुतलं तर त्या ठिकाणी वॉटर पोल्युशन होतं. अँड थर्ड, वेस्ट प्रोडक्ट ऑफ द फॅक्टरीज अँड गटर्स डम्प इनटू द रिव्हर. गटारीचं पाणी किंवा वेस्ट प्रोडक्ट कंपनीचं जे फॅक्टरीचं जे निघतं ते आपण रिव्हरमध्ये सोडलं तर या ठिकाणी वॉटर पोल्युशन होतं. म्हणून आपण आन्सर राईट केलेले आहेत. हे तीनही पॉइंट आपण या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत, ते आपण लिहून घेऊया. क्वेश्चन नंबर सेकंड, हाऊ इज वॉटर फिल्टर. वॉटर फिल्टर शुद्ध कसं करावं? आपल्या बुकमधील पहिलाच पॉइंट आपण या ठिकाणी राईट केलेला आहे. बुकमध्ये पाहूयात. या ठिकाणी टू फिल्टर द वॉटर या ठिकाणी दिलेला आहे. फोल्ड द कॉटन क्लोथ्स 2 fold or 3 folds and filter the water, then all the mud and the minute insoluble particles get stuck to the cloth. अशा पद्धतीनं हे जे आन्सर आहे ते आपण राईट करूया. नेक्स्ट क्वेश्चन, fill in the blanks using suitable words from the bracket. ब्रॅकेट मध्ये वर्ड दिलेले आहेत. इम्प्युअर म्हणजे अशुद्ध, क्लीन म्हणजे स्वच्छ, वेल म्हणजे विहीर, प्युअर स्वच्छ, जर्मिसाइड म्हणजे जंतुनाशक. नंबर फर्स्ट, डॅश डॅश शुड बी पुट इन द वॉटर टँक. वॉटर टँक मध्ये आपण काय टाकलं पाहिजे? तर जंतुनाशक म्हणजेच जर्मिसाइड. मग आपण या ठिकाणी फर्स्ट नंबरला राईट करूया जर्मिसाइड. ही स्पेलिंग आपण इथे राईट करूया. नंबर सेकंड, डू नॉट प्लांट ट्रीज व्हेरी क्लोज टू द. झाडं आपण अतिशय जवळ, कोणाच्या जवळ लावू नयेत. मग रिव्हर अँड वेल. मग इकडे रिव्हर नाही दिलेलं, मग आपण या ठिकाणी वेल म्हणजे विहीर या ठिकाणी आपण राईट करूया वेल. नंबर 3, वी गेट डेंजरस डायजेस लाईक डिसेंट्री, कॉलरा अँड जॉन्डाइस बाय ड्रिंकिंग डॅश डॅश वॉटर. कोणतं पाणी पिल्यानं आपल्याला अशा पद्धतीचे डायजेस्ट होऊ शकतात? मग या ठिकाणी इम्प्युअर म्हणजेच अशुद्ध पाणी पिल्याने आपल्याला आजार होऊ शकतात. इथे आपण स्पेलिंग राईट करूया इम्प्युअर. नंबर 4, स्टोर ड्रिंकिंग वॉटर इन अ डॅश डॅश व्हेसल. आपण जे पिण्याचं पाणी ड्रिंकिंग वॉटर स्टोर करणार आहोत ते ज्या भांड्यामध्ये, ज्या व्हेसलमध्ये आपण करणार आहोत ते कसं असावं? क्लीन. मग आपण या ठिकाणी क्लीन ही स्पेलिंग राईट करूया. नंबर 5, क्लीन अँड डॅश डॅश वॉटर शुड बी यूज फॉर ड्रिंकिंग अँड कुकिंग. आपण जे वॉटर यूज करणार आहोत ड्रिंकिंग अँड कुकिंगसाठी, स्वयंपाकासाठी आणि पिण्यासाठी ते कसं असावं? क्लीन अँड प्युअर. अगदी बरोबर. मग आपण या ठिकाणी प्युअर हीची स्पेलिंग राईट करूयात.
नंबर 3, राईट 3 वेज इन विच यू कॅन प्युरिफाय वॉटर. आपल्याला वॉटर प्युरिफाय करण्यासाठी कोणत्या 3 पद्धती वापरता येतील? आन्सर लिहायचं आहे. फर्स्ट, यूज बाय कॉटन क्लोथ्स. कॉटन क्लोथचा आपण वापर करू शकतो. सेकंड, यूज बाय अलम. अलम मीन्स तुरटी. तुरटी पाण्यात फिरवल्याने सुद्धा पाणी काय करू शकतो आपण? प्युरिफाय करू शकतो. नंबर 3, बॉइल्ड वॉटर ॲटलिस्ट फॉर 20 मिनिट्स. 20 मिनिटापर्यंत आपण वॉटर बॉईल म्हणजेच उकळवून घेऊ शकतो. उकळलेलं पाणी बऱ्यापैकी प्युरिफाय झालेलं असतं. आन्सर राईट करूयात आपण. क्वेश्चन नंबर 4, रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स करेक्टली. आपल्याला खाली सेंटेन्स दिलेले आहेत, ते आपल्याला करेक्ट करून राईट करायचे आहेत. पुन्हा एकदा. फर्स्ट सेंटेन्स, वी मस्ट प्लांट ट्रीज नियर अ लेक. वी मस्ट प्लांट, आपण झाडं लावायची. नियर अ लेक, तलावाच्या जवळ आपण झाडं लावली पाहिजेत. मग हे बरोबर आहे का? नाही, तलावाच्या जवळ आपण झाडं लावायची नाहीत. मग आपल्याला हे सेंटेन्स रिराईट करायचंय करेक्ट करून. मग आपण राईट करणार, वी शुड नॉट प्लांट ट्रीज नियर अ लेक. अशा पद्धतीनं आपण करेक्टली जे सेंटेन्स आहे ते राईट करूयात. सेकंड नंबर, वी शुड वॉश क्लोथ अँड अटेन्सिल अँड बाथ कॅटल इन रिव्हर. आन्सर आपण राईट करूया. वी शुड नॉट वॉश क्लोथ अँड अटेन्सिल अँड बाथ कॅटल इन द रिव्हर. राईट करूया. नंबर 3, डीप युअर हँड्स इन द वॉटर व्हेसल. आपण आपले हात वॉटर व्हेसलमध्ये म्हणजेच पाण्याच्या भांड्यात बुडवावेत किंवा टाकावेत. डीप युअर हँड्स. मग आपल्याला हे सेंटेन्स रिराईट करायचं आहे. कसं करणार? डू नॉट डीप हँड्स इन द वॉटर व्हेसल. राईट करूया. डू नॉट डीप आवर हँड्स इन द वॉटर व्हेसल. राईट करूया. नंबर 4, डू नॉट बॉईल द वॉटर अँड ड्रिंक. आपण पाणी बॉईल करू नये पिण्यासाठी, असं या ठिकाणी ते म्हणतायत. मग आपल्याला हे सेंटेन्स चुकीचं आहे, ते आपल्याला बरोबर करून लिहायचं आहे. काय लिहिणार? बॉईल द वॉटर अँड ड्रिंक. पाणी उकळवून प्या. नंबर 5, वी कॉन्ट्रॅक्ट डायजेस्ट बाय ड्रिंकली प्युअर वॉटर. आपण जर प्युअर वॉटर पिलो, स्वच्छ पाणी पिलं, तर आपल्याला डायजेस्ट होतात, आजार होतात. हे सेंटेन्स चुकीचं आहे, ते आपल्याला करेक्ट करून त्या ठिकाणी पुन्हा राईट करायचं आहे. वी शुड नॉट कॉन्ट्रॅक्ट डायजेसेस बाय ड्रिंकिंग प्युअर वॉटर. आपण प्युअर वॉटर पिलो तर आपण त्या ठिकाणी आजाराला बळी पडणार नाही. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी हे सारे आन्सर राईट करूयात.